आजच्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकवणे सर्वांचे प्रथम कर्तव्य झाले आहे। स्पर्धेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेवर परिणाम होऊ नये म्हणून विद्यापीठाच्या वतीने फिटनेस कॅम्पचे केलेले आयोजन आजची गरज असून विद्यार्थ्यांनी आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सांभाळावे आणि फिटनेस कॅम्पमध्ये आपली शारीरिक तपासणी करून घ्यावी असे प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी केले। अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने 6 दिवसीय शारीरिक कार्यक्षमता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्यासह मनपाचे शिक्षणाधिकारी प्रकाश मेश्राम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। फीत कापून फिटनेस वीकचे उद्घाटन झाल्याची घोषणा कुलगुरूंनी केली। तर आजकाल तरुणांमध्ये देखील आजाराचे प्रमाण वाढले असून ही बाब चिंताजनक आहे। सर्वांनी आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्याकरता फिटनेस कॅम्पमध्ये आपली शारीरिक क्षमता तपासून घ्यावी असं आवाहन मान्यवरांनी केलं। फिटनेस किंवा हेल्थ इज अ ट्रेजर, रियली इंडीड अ गुड हेल्थ और फिटनेस इज रियली अ ट्रेजर। पण आज आपण जे बघतो आहोत, करिअरच्या मागे धावताना, पैशाच्या मागे धावताना कुठेतरी याचा कुठेतरी आपल्याला समाजामध्ये विसर पडताना दिसतो आहे। भारतामध्ये हळूहळू हा भारत देश हा म्हणजे जो डायबिटीज नावाचा जो एक रोग आहे, आजार आहे, त्याची कॅपिटल हळूहळू आता भारत देश होणार आहे। आणि आज तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात डायबिटीजचं, शुगरचं प्रमाण दिसायला लागलेलं आहे। जवळपास काहीतरी 17 ते 18% तरुणांमध्ये आज डायबिटीज आढळतो किंवा ब्लड प्रेशरची जे त्रास आहे तो पण दिसतो। असं एकंदर करिअरच्या मागे धावताना किंवा पैशाच्या मागे धावताना कुठेतरी फिटनेसकडे किंवा आपल्या हेल्थकडे नक्कीच आपलं दुर्लक्ष होत आहे। आणि म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या याच्यामुळे म्हणा किंवा इतर गोष्टींमुळे म्हणा प्रचंड कॉम्पिटिशन आहे। पण हे सगळ्या कॉम्पिटिशनला फेस करत असताना जो स्ट्रेस असतो, त्या स्ट्रेसला फेस करत असताना त्यालाही काही चांगले मार्ग उपलब्ध आहेत, जेणेकरून आपण या कॉम्पिटिशनला, स्ट्रेसला कुठेही आपल्या तब्येतीवर किंवा फिटनेसवर परिणाम न होऊ देता आपण या जीवघेण्या स्पर्धेला, ज्याला आपण कठोर कॉम्पिटिशन म्हणतो, त्यालाही आपण त्याचा सामना चांगल्या प्रकारे करू शकतो। संदेश आपल्याला पोचवायचा आहे, तो फक्त आपल्या अवतीभोवतीच तो राहिला पाहिजे ही अपेक्षा नाही। आपण एक मेसेंजर म्हणून, शारीरिक फिटनेस क्लबचे एक शारीरिक मेसेंजर म्हणून आपण आपल्या क्षेत्रामध्ये काम केलं तर जे उद्घोषकांनी सांगितले या ठिकाणी, हम फिट तो इंडिया फिट, तो हे ते जे तत्व आहे हे आपल्याला संपूर्ण भारतामध्ये पसरवता येणे सहज शक्य आहे। आणि आपण जर समजा हा तंदुरुस्तीचा म्हणजे निरोगी आयुष्याचा जर संदेश आपण आपल्या तळागाळापर्यंत, आपल्या अवतीभोवती पसरवू शकलो तर निश्चितच या शारीरिक आरोग्याच्या विषयावर हा जो सप्ताह आपण घेतलेला आहे, या सप्ताहाचं ते फलित असेल। तर या शारीरिक क्षमता चाचणीत BMI, स्टॅबिलिटी, ग्रिप स्ट्रेंथ, स्ट्रेंथ एंड्युरन्स, रिएक्शन टाइम, फॅट पर्सेंटेज, VO2 max, एक्सेल कॅपॅसिटी, ब्लड प्रेशर, हिमोग्लोबिन, फ्लेक्झिबिलिटी, 40 यार्ड शटल रन, हँड आय कोऑर्डिनेशन, फूट आय कोऑर्डिनेशन, होल बॉडी कोऑर्डिनेशन, मेमरी स्कोप अशा विविध चाचणी करण्यात येणार आहे। तर अमरावती विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकरता तसंच शिक्षकांकरता ही चाचणी निःशुल्क आहे।